चुळा झाल्यावरती नंतर हे बघा हो घ्या रनिंग करा. प्रदक्षिणा मारतायत आणि पहा गर्दी पहा भाविकांची गर्दी पहा प्रचंड अशी गर्दी आहे. तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. पारंपरिक होळीसाठी खास मी आलो आहे कुठे तर पेन कोळीवाड्यात आलो आहे आणि पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करतात. तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडेल. अशी पारंपरिक होळी आहे आणि इथला जो पारंपरिकपणा आहे तो इथे तुम्हाला बघायला मिळेल. माझ्यासोबत आहेत परेश वास्कर, त्यांच्यासोबत मुंबईवरनं आलो आहे. ते मला त्यांच्या गाडीतून मुंबईवरून आलं आणि त्यांच्याकडनं मलाही कळलं की त्यांना नाटकाची भरपूर आवड आहे. तो नाटकात काम पण तेव्हा केलं होतं, एकांकिका वगैरे केले होते. असे परेश वास्कर त्यांच्या घरी आलो आहे मी आणि त्यांच्या घरातही आज होळीची सुरुवात होणार आहे. नमस्कार. सर्वप्रथम आपले आभार आणि आपलं स्वागत आहे पेन कोळीवाड्यात. आज या माध्यमातून पेन कोळी समाज होळी उत्सव 2025 हा यूट्यूबच्या माध्यमातून खोतसाहेबांनी दाखवणार आहेत आपणास. त्या माध्यमातून आम्ही काही कोळी समाज जो आहे किंवा कोळी बांधव आहे हा होळी मातेला किती मानतो आणि त्याची पूजा अर्चना कशी करतो ह्या माध्यमातून हे दाखवण्यात येणार आहे. सर्वप्रथम आम्ही काही कोळी समाज हा देवावरती भरपूर श्रद्धा ठेवणारा माणूस आणि ह्या श्रद्धेतूनच आज आमच्याच घरात माझ्या पुतळीचं, माझ्या छोट्या भावाच्या मुलीचं, माहीचं नवस कार्यक्रम, आम्ही नवस म्हणतो, तिला तुला म्हणतात. तर त्या नवस फेडण्यासाठी आम्ही सगळे होळी मातेचे, हावलय मातेचे, आमच्या कोळी भाषेत त्याला हावलय मातेचे म्हणून, तर तो होळीचा उत्सव आज आपण बघणार आहोत आणि तुम्ही त्याचा आनंद घ्या हीच विनंती. आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. माही आलेलीच आहे. आता माहीची पूजा इथे चालू आहे तर आपण पाहूया आणि आपण त्या होळीच्या इथे जाणार आहोत. तर चला जाऊया. चला. चालल्यात पूजा करण्यासाठी. पेन कोळीवाड्यातली होळी पहा. कुलदैवत वास्कर परिवाराची देवी आहे. माई पाय पडते आहे. परिवाराच्या कुलदेवीचं दर्शन घेऊन आता इथे होळीजवळ आले आहेत आणि आता इथे तुला होणार आहे, माईची तुला होणार आहे. टॉपला मासा आहे पहा, मासोळी आणि अशी सजवलेली ही होळीला साडी नेसवत आहेत.
तुलाच्या अगोदर पूजन केलं जाते. चुळा झाल्यावरती नंतर हे बघा हो घ्या कलिंगड घेतले. नमस्कार दादा. पेण कोळी समाज आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आमचे गावचे पाटील शंकर पाटील यांचं वय वर्ष आज 85 आहे. 85 वर्षापासून त्यांनी ही होळी पाहिली. त्यांच्या वाडवडिलांनी होळी पाडली. हा होळीचा सण म्हणजे कोळी लोकांचा शिमगा म्हणून हा सण असा प्रचलित असा सण आहे. आणि ही होळी ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे. ही होळी आणण्यासाठी 10 दिवसाच्या अगोदरपासून सगळी आमची सुरुवात असते. ही होळी शोधण्यापासून ती होळी आणण्यापर्यंत. सर्वप्रथम आणून ती होळी आणायला गेलो की मग तिथे आम्ही पूर्ण कोळी समाज जे सभासद सगळे तिकडे जातात आणि त्या हावलय मातेला इथे सुखरूप घेऊन येतात. इकडे आणल्यानंतर मग तिला हावलय मातेचं पारंपरिक पद्धतीने पूर्ण पूजन केलं जातं आणि होळी उभी केली जाते. होळी उभी केल्यानंतर सतत 5 दिवस या इथे कार्यक्रम असतो. एक दिवस लहान मुलांसाठी डान्स स्पर्धा म्हणजे नृत्य स्पर्धा जी पारंपरिक स्पर्धा आहे ती भरवण्यात येते. त्यानंतर ऑर्केस्ट्रा भरवला जातो. तो सुद्धा कोळी पारंपरिक नृत्य असाच असतो. एक दिवस कोळी फेस्टिवल केला जातो जेणेकरून आपली कोळी संस्कृती ही जी आहे ही सगळीकडे पसरली जावी आणि कोळी संस्कृती कशी आहे ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक नंबर आहे. अख्ख्या भारताला ही कळू दे अशी संस्कृती आम्ही टिकवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ती तुमच्या यूट्यूब मार्फत सगळ्यांपर्यंत पोहोचू हीच आम्हाला अपेक्षा आहे. तसेच हा सण आता इथून सुरुवात झाला. आज मेन महत्त्वाचा सण जिथे कोळी पारंपरिक नृत्य आमच्या ढोलकीच्या तालावर केले जातील, तिथे पारंपरिक गाणी साजरी केली जातील. ती तुम्ही यानंतर पाहतच असाल, त्याच्यातून तुम्ही पहा. जशी ही पेण कोळीवाड्यातली होळी आणि बऱ्याच कोळीवाड्यात आजूबाजूला होळ्या लागलेल्या असतात. होळी ही एक प्रकारे सती मांडली जाते. होळीला सती मांडली जाते. होळी ही सती येते आणि सती जाते. त्यामुळं या होळीसाठी आमच्या इथल्या महिला मंडळा एक गाणंसुद्धा घेतात की सती मिरवली हवलाई बाई गो, सती मिरवली हवलाई बाई. या गो देवलाने कोण देव नाचे गो, या गो देवलाने कोण देव नाचे. या गो देवलान कृष्ण देव नाचे गो, या गो देवलान कृष्ण देव नाचे. सती बसैली हवलाई बाई गो, सती मिरवली हवलाई बाई. हवलाई माते की जय. बाप्पा मोरया. पुन्हा एकदा आता तयारी करून आलेलो आहे आणि हे बघा पुढे जाऊ. हां चला चला चला. तर परेश यांची फॅमिली आता होळीकडे चालले आहेत मानघर. नाही बघा सगळे नटून टटून आले आहेत.
इथे सेल्फी पॉईंट केलं आहे आणि मगाशी आपण इथे बघितलं होतं, इथे गणपती आहे, नंतर चॅम्पियन ट्रॉफी तो देखावा होता. जवळ 80 किलोच्या आसपास, 80-90 किलोच्या आसपास आहे दगड. पहिल्या एका झटक्यात उचललेला आहे. दोन्ही पायावर बस. प्रयत्न चालू आहे 80 किलो दगड उचलण्याचा. आली गे आता सरकव. हा मारशील 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 मारले मारले शाबास शाबास. सोड मागे सोड सोड मागे सोड. फोटो काढ फोटो काढले.
प्रदक्षिणा मारतायत आणि पहा गर्दी पहा, भाविकांची गर्दी पहा, प्रचंड अशी गर्दी आहे. पारंपरिक कोळी नृत्याने होळीला प्रदक्षिणा करतायत. आता होळी पेटवायला सुरुवात होते. होळी पेटवत आहेत, होळीचे मानकरी आहेत ते होळी पेटवत आहेत.
इथे मच्छिंद्र कोळी त्यांच्याकडे आलो आणि त्यांनी प्रेमाने आग्रह करतो रे बघा. आणि जेवायला बोलवलं आहे. त्यांनी या भाऊने इथे बोलले ये जबरदस्ती आहे दादा तू व्हिडिओ करतेस ये. आणि वहिनीने पण इथे जेवायला दिले. जरा थोडं कमी करा ना जरा. बाबू लांब आप्पा मयूर पाटील यांच्याकडे आलो आहे. आणि हे बघा प्रेमाचा पाटील आणि संजीव पाटील आणि होळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि बघा आम्हाला खायला घेऊन आले बघा कलिंगड आणि भाजलेला रताळा आहे. अरे वा. चला आता वर्धा इथे पण त्यांची होळी होती. होळीमध्येच केले. होळी या होळीमध्येच केलेत का रताळा होळीमधले होळीमध्ये केले रताळे आहेत. आणि 1:30 वाजलेलं आहे बघा. आणि इथे हे जे आहे ते होळी पाडण्यासाठी जी उंच होळी आहे उंच होळी पाडण्यासाठी हे बघा ही कैची केली आहे. ही कैची केली आहे की होळी पाडणार आहेत वगैरे. सकाळी किती वाजता होळी 7 वाजता सकाळी 7 वाजता ही होळी पूर्ण खाली पाडणार. आपला गिनीज बुकमध्ये नाव आहे.
होळी ही कोळी समाजाचा उत्सव आवडीचा उत्सव आहे. आणि कोळीवाडा पनवेल पेन कोळीवाड्याचा तुम्ही बघूया 5 दिवस साजरा करतात तो उत्सव. परंपरा जोपासत आहेत. आणि हे बघा माझ्यासोबत आहे. आता वाजले 2:30 वाजले आहेत. 2:30 वाजेपर्यंत पण त्यांचा एन्जॉय चालू आहे. हे परंपरा जोपासत आहे. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.